जो बॉल आहे मध्ये बाद असल्यामुळे पडला. आकाश अक्षयचे कन्वर्ट नाही करू शकले. हा चौकार मारून स्कोर झालेला आहे. 23 रन 24 रन झालेले आहेत. आणि दादा तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत संघासाठी. आणि मात्र कट्टू गिरकर यांची छत्री मागवलेली आहे. लिंबू आणले लिंबू मेरी एक सुनो अंतर्यामी, मेरी एक सुनो भोले स्वामी। मैं तो दाती जन्म जन्म की, मैं तो दाती जन्म जन्म की। बालिक उम्र से भक्ति कर दी, बालिक उम्र से भक्ति कर दी। तुम्हें छोड़ के कहीं न जाऊं, तुम्हें छोड़ के लीडर म्हणून एक आयकॉनिक खेळाडू म्हणून प्रस्थापित करतो. अजून एक लिंबू क्वालिटी बॉलर आहेत. काय कसे कमबॅक करतात बघूया. शेवटच्या 2 बॉल मध्ये 10 रन त्यांना मारलेले आहेत. 29 स्कोर झालेला आहे. लिंबू लिंबू तीन मारले. बरोबर बोलतो प्रशांत. देवरुखी पॅन्थर संघानं फायनल मॅचचा थोडासा दबाव घेतलेला दिसतोय. कारण आकाशनं बॅक टू बॅक चक्कर मारल्यानंतर अनिल यांची बॉलिंग थोडीशी डगमगलेली पाहायला मिळते. एका जोदानाचा फायदा त्यांनी कोणत्या प्रकारे घेतला. 2 धावा मिळत आहेत संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 2 वंडी काढून देतात. 6 बनले अतिशय चांगली खेळी खेळत आहेत. 37 रन स्कोर बोर्ड वरती. तिसरी ओव्हर प्रस्थापित आहे. 2 बॉल बाकी आहेत. लास्ट बॉल का अपर लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल लास्ट 4 बॉल झाले. अरे त्याने खेळला नाही. नवनाथनं पहिला खेळला. दुसरा शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. कारण या ओव्हर मध्ये 1 4 2 6 त्यानंतर आता पहिल्या बॉल मध्ये 1 रन जे नवनाथने स्ट्राईक रोटेट केली होती. प्लॅनिंग प्रमाणे त्याने आकाशला स्ट्राईकवर आणला होता. देवरुखी पॅन्थर यांची स्ट्रॅटेजी होती की आकाशला स्ट्राईक एंडवर ठेवायचं. त्याच्यामध्ये अयशस्वी झाले. शेवटचा बॉल अतिशय फ्लॅट मारलेला आहे. परतावं लागतंय. नवनाथ गिरगरे यांचं थोडंसं दुर्लक्ष झालं. पाहता नाही आलं. आणि हा मात्र रनआउट झाला. नवनाथ गिरगरे ठीक आहे. त्यांनी चांगली पार्टनरशिप सेट केलेली आहे. आत्ताच्या 2 रनला 2 रन मिळून 39 रन झालेले आहेत. 39 रन 3 ओव्हर. 13 रनच्या नेट रन रेट ने खेळत आहेत ते हर्ष फायटर. मला वाटतं सागर अमयला पुन्हा एकदा प्रचारण केलंय. काय म्हणतो अमय? हा देवरुखी पॅन्थर संघाचा एक उत्तम असा गोलंदाज आहे. आणि मला या बॉलिंग मध्ये आकाश अमयने पहिल्या ओव्हर मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. ती ऑपॉर्च्युनिटी टीमने मिस केली. पुन्हा एकदा त्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये पुन्हा एकदा करतोय. जा तिथे त्याला जवळ आकाशला. त्याच्यामध्ये तो पुढे जास्त धावसंख्या करतोय. हे पाहणं महत्वाचं ठरेल. एक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. एक बॉलवर प्रत्येकाचा गायडन्स येतोय बॉलर. विकेट किपिंग मध्ये थोडेसे चेंजेस. राहुल जुनगरे, ओम जुनगरे पंचची भूमिका पार पडतायत. थोडा पुढे राहा. अशा तऱ्हेने आकाश जुनगरे आणि हा मात्र बॉल नको टाकू. पटवलेला आहे.
हर्ष फायटर संघाचे संघमालक संतोष काशीनाथ गुनगरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आकाश हार्दिक अभिनंदन. आकाश वैयक्तिक स्कोर 38 रन, संघाचा स्कोर 45 रन. चेंडू जोडायला लागला इंजिनियर्स पटकन रेस्क्यू टीम, एमर्जन्सी टीम. ऊन आहे, पाणी आहे. फर्स्ट एडचा बॉक्स पाठवून द्या. अभिजित वैयक्तिक आता गुनगरेच्या 38 रन. अमय गुनगरे पुन्हा एकदा बॉलिंग घेऊन येत आहे. दुसरी ओव्हर आहे त्याची. आकाश गुनगरे अमय अचूक टप्पा ठेवण्यात यशस्वी. आकाश आणि वराडतील मग परत लागेल तिथे तो क्रॉस मारला. मोबाईल फक्त नीट धरा. आकाश मोबाईल नीट धरा. मग त्याला लागला बॉल तर तुला लागायला वेळ लागणार आहे. आकाश क्वालिटी बॅटिंग करतोय. पाहूया पुढच्या बॉलला काय होतंय ते. आणि हा निर्धाव चेंडू, सॉरी वाईड चेंडू, वाईड. आकाशला कितपत बांधून ठेवतोय अमय हे पाण्याची खूप उत्सुकता लागले. कारण तो स्टार गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीने सुंदर अशी गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू अमयचा. पुन्हा एकदा आकाशला बीट केलंय अमयने. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अमयाच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने त्यांचं अचूक टप्पा टाकून सुंदर अशी गोलंदाजी करतायत. 47 रन्सवर हा संघ येऊन घेतो आहे. अमयने जोरदार कमबॅक केलाय. आकाश गुनगरेसाठी पुढचा बॉल आणि हा मात्र सुंदर शॉट. सारी नगरी रे आया फिरच का पाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया फिरच का पाका संभाल तेरी गगरी रे. शेवटचा मार घाला. शेवटचा मार घाला रे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. आकाश गुनगरे संघाची हाफ सेंचुरी त्यांनी स्कोरबोर्डवर घेऊन गेलेले आहेत. आणि हा मात्र अडकला याच्या बॉल. पकडला ना. तो आत्ता घेतलेला जो अतिशय स्ट्रॉंग तटवलेला हा त्याचसाठी या विकेट अमय गुनगरे यांना सीताराम दादा गुनगरे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. तसेच या टीमचे मालक नामदेव नाना गुनगरे यांना यांच्याकडून संकेत याला 100, अमय याला 100 रुपये. त्याचप्रमाणे संकेताने जो उत्कृष्ट झेल पकडला त्याच्यासाठी अनुप गुनगरे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. एक्सलंट अवॉर्ड गिव्हन बाय ऑल ऑफ देम. रिअली कॉंग्रॅच्युलेशन. 51 रन. आकाश अप्रतिम खेळी केलीस तू. 43 रन्स केले. ग्रेट बॅटिंग बाय यू. मैदानामध्ये पूर्णपणे संघाची जबाबदारी स्वीकारताना आपण गुनगरे अचूक मारा याच्यावरती त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं. बॉल ढकलला असता 6 बॉल सांगते एक ओव्हर लावत आहेत. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल अरे पण लोअर आहे ना तुला. लो बुलडॉज आहे तुझा. अतिशय चांगल्या पद्धतीने ते बॉलिंग करतायत.
राज हा टीमचा कॅप्टन आहे. त्याची फटकेबाजी अतिशय उत्तम राहिलेली आहे शेवटच्या 2 दिवसांमध्ये. आणि शेवटचे 5 बॉल शिल्लक असताना या टीमला एक अजून काही चांगला स्कोर करण्यासाठी प्रयत्न करतात. हा डायरेक्ट बॉल आणि 2 रन काढून संघाचा स्कोर झालेला आहे 53 रन. शेवटचे 4 बॉल बाकी. राजकडून एक्सपेक्टेशन हर्ष फायटर्सच्या संघाकडून बघूया राज काय करतो. शेवटच्या 4 बॉल मध्ये 53 रन स्कोर बोर्ड वर गेलेले आहेत. आणि हा तिसरा बॉल मात्र 3 रन डाऊन झालेले आहेत. सार्थक आणि राज आणि संघाचा स्कोर नेऊन ठेवला आहे 56 रन. कृपया करून बॉलर्सला पाणी द्यावे. मला वाटतं यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचे आपण पूर्णपणे फायदा करून घ्यायचा प्रयत्न चेंडू जातोय तो जागेवरती एक डाव चोरत्या स्वरूपात पूर्ण गेली. स्लो बॉल आहे ते स्लो. बॅट तुम्ही आधीच फिरवताय. ए राज बॉल कडे बघ पहिला. स्लो बॉल स्लो. खेळाडूंना मात्र त्याला काही कन्वर्ट करता येत नाही. मोठ्या रन्समध्ये अतिशय छान बॉलिंग करतायत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. राजने जी फटकेबाजी केली होती काही मॅचच्या पूर्वी अतिशय सुंदर सिक्स मारले होते. एखादा सिक्स लागेल अशी अपेक्षा ते करताय. आणि कृपया खाली ए ओम तो रनिंगला गेला. तू लक्ष आहे का? परफेक्ट गेला तुझं. कप्तानी पारी खेळली पाहिजे. त्यांच्या संघाला खूप अपेक्षा आहे. पण राजची बॅट अजून काही तळपली नाही. समाधान मानतो तो राज. पण इथे शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना धावा झालेला आहे. आणि विजयासाठी आपल्याला 65 धावांची आवश्यकता आहे. बॉल डॉट नव्हता गेला. गाडा अभ्यास आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की या अर्जे तुम्ही अर्जे तुम्ही त्यांची लेखणी आणि त्यांचं घंटा 4 गेला. एक पण बॉल आला हे झालं नाही. मी